निश्चित मनामध्ये खूप आनंद आहे। गेल्या सगळ्या दिवसांमधला प्रचार करत असताना जनतेने ज्या पद्धतीने स्वागत केलं, या सगळ्या स्वागतातून लोकांनी ज्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या, लोकांनी आशीर्वाद दिले, सगळ्या जनतेचा आशीर्वाद घेऊन मी आज या ठिकाणी सामोरी येत आहे आणि 100% विजय होईल याची मला खात्री वाटते। ताई, एकीकडे जर पाहिलं तर तुमच्यावर आरोप होत आहे की तुम्ही बाहेरच्या आहे, काय सांगणार ताई? मला मीडियामधनंच कळतंय की बाहेरची आहे, हा माझ्यावर आरोप झालेला आहे। पण लोकांमध्ये फिरत असताना ज्या पद्धतीने लोकांनी स्वागत केलं, ज्या पद्धतीने कार्यकर्ते फिरत होते, मी फिरत असताना मला कधी कुठला रस्ता विचारावा लागला नाही, कुठल्या लोकांना वेगळं शोधावं लागलं नाही। कार्यकर्ते पदाधिकारी प्रत्येक जण आहे माझं ओळखीचं। या मातीत मी जन्मलेली आहे, या ठिकाणी वाढलेली आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून, माझ्या फाउंडेशनच्या कामाच्या माध्यमातून मी या भागात रुळलेलीच होती। त्याच्यामुळे विरोधकांकडे कुठलाही मुद्दा नसल्यामुळे त्यांनी केवळ विरोध करायचा म्हणून हा एक बिनबुडाचा आरोप शोधून काढलेला आहे। याच्या पलीकडे माझ्या लेखी फार महत्त्व नाही। ताई, एकीकडे जर पाहिलं तर आज लग्नाचे चांगले ठोक आणि टेम्परेचर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, काय नागरिकांना काय आव्हान म्हणून सांगसाल? आपली लोकशाही बळकट करण्यासाठी आज सगळ्यांनी 100% मतदान करणे हे आपलं राष्ट्रीय कार्य आहे। राष्ट्रकार्य म्हणून आपण या ठिकाणी मतदान करण्याशिवाय दुसरे कुठल्याही कामाला जाऊ नये हे मी प्रत्येक प्रचारात सांगितलंय। म्हणजे प्रचार नंतर केला, पण आधी सांगितलं की विरोधक जरी असेल तरी त्यांनाही माझं आवाहन होतं। कार्यकर्त्यांनी सांगितलं की विरोधक जरी असेल तरी त्यांना सांगा बाबा की आधी मतदान करून जा, कारण मतदान महत्त्वाचं आहे। या देशाची सुरक्षा, देशाची पुढची वाटचाल, भविष्य, ध्येयधोरण यासाठी प्रत्येकाचा या मतदानामध्ये सक्रिय सहभाग गरजेचा आहे। त्याच्यामुळे मतदारांना आव्हान आहे, उन्हाच्या आधी आपण सगळ्यांनी मतदान करावं। ताई, एक महत्त्वाचा शेवटचा प्रश्न, तुमचं मतदान नांदेडला आहे, कशा प्रकारचा तो मतदान केलाय काय सांगणार? निश्चित मी मतदानात सगळ्या शेवटी जाणार आहे, कारण सुरुवातीपासून मतदान करत करत नांदेड हे या मतदारसंघाला लागून आहे। त्याच्यामुळे शेवटच्या टप्प्यात मी 3 वाजता शेवटच्या बूथवर पोहोचेल नांदेडच्या बाउंड्रीवर आणि तिथून 1.5 तासावरती मी मतदान केंद्रावर माझ्या पोहोचू शकते, तर माझं मतदान मी तिथे करणार आहे। नक्की एकंदरीत पाहिलं तर लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक उमेदवार जे मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावा असं सुद्धा या ठिकाणी जे आहेत महायुतीच्या उमेदवार जे आहेत राजश्री पाटील यांनी सांगितलेलं आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।